गॅस टंचाईच्या विरोधात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाले। तर गॅस सिलेंडरचा पोस्टर घेऊनच हे दोघेही विधानभवन परिसरामध्ये दाखल झाले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। पटोले आणि वडेट्टीवारांकडून सिलेंडर सरेंडरच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या। भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या समोर सुद्धा त्या दोघांनी घोषणाबाजी केली। नागरिक गॅस टंचाईने त्रस्त असताना सरकार झोपलंय असं पटोले यांनी म्हटलं, तर सरकारच्या पापांचा परिणाम जनतेला भोगावा लागतोय असं पटोले म्हणाले। फोटो बाबा सरेंडर दे दे सिलेंडर 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 25 दिवसांनी मिळतोय सिलेंडर बुकिंग करायला सांगा। बुकिंग होत नाही दे दे सिलेंडर बाबा सरेंडर दे दे सिलेंडर। मुंबई शहरातले अर्ध्यापेक्षा जास्त हॉटेल आता बंद झालेत। कामगार सुद्धा त्या ठिकाणी जे काम करणारे होते त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आणि सरकार अजूनही झोपलेलं आहे। आजही हे सरकार दुरुस्त झालं नाही। यांनी कोणाच्या हातपाय पळायचे आहेत त्यांनी पळाव्यात, कारण की हे एप्स्टीन फाईलच्या परिणामामुळे यांच्या पापामुळे जनतेला या पद्धतीचं वाऱ्यावर सुटता येणार नाही, ही भूमिका आमची आहे। आणि म्हणून आज ह्या सरेंडरला आम्ही घेऊन इथं आलो। सरेंडर त्यांनी द्यावे ही भूमिका आमची आहे।